आई हा, आज काय बनवणार आहे? आज आहे ना मी कोंबड अंड बनवणार आहे, पण त्याला डाळीची चटणी पण बोलतात. अच्छा. हा, तर मी आता याला आहे ना हा, या मिरच्या टाकते. किती टाकल्या मिरच्या? या 4-5 मिरच्या आहे छोट्या छोट्या. ओके. आणि आणि हे बघा, हे लसूण टाकते. ओके. आणि आता याच्यात हे बघा, हे जिरं टाकते. ओके. आणि हे आता जरा चांगलं बारीक करून घ्यायचं आपल्याला. आणखीन काय नाही? नाही, आता ते हे डाळ नंतर करायची आहे ना. अच्छा. आता हे बघ, आता हा मसाला बारीक झाला. हा, नाही असं फिरवायचं. हा, आता याच्यात आपण ही डाळ टाकणार आहे. आता ते लसूण, हिरवी मिरची, जिरं झालं बारीक. आता याच्यात भिजवलेली डाळ टाकायची. आणि ही जास्त बारीक नाही करायची, अशी जाडी भरडीच करायची आहे. हे बघ, आता हे ना मिक्सर लावून झाला. हे बघ, असं इतकं बारीक पाहिजे ते. आणि आता हे आपलं काढून घ्यायचं. आता कशामध्ये घेऊ? कढई बिडई कोणती? आता हे बघ, आता तेल तापले, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते. आता मी कांदा टाकते. किती कांदा टाकला? कांदा अर्धा टाकला. तू हे जे डाळ घेतलेली ती किती वाटी डाळ घेतलेली करायला? ही 2 वाट्या घेतली, छोट्या छोट्या. 2 छोट्या छोट्या वाट्या. हा, अच्छा. 2 वाट्या डाळ घेतली आणि ती चांगलं 3-4 तास भिजू दिली. किती? 4 तास तरी भिजली पाहिजे चांगली. हे बघ, आता हा कांदा परतला ना चांगला. आता मी याच्यात हळद पावडर टाकते. ही हळद पावडर टाकून झाली. आता थोडं मीठ टाकते. आता मीठ टाकून झालं. आता हे बघ, हे जे आपण डाळीचं वाटलं ना, आता ते त्याच्यात टाकून येते. एवढंच? आता आणखीन नाही, अजून थोडं पाणी पाहिजे. म्हणजे ते जरा आता शिजायला पाहिजे ना. असं आई, हे रेसिपी मध्ये अंडा नाव आहे का? अंडा कोंबड अंडे बोलतं, पण याच्यात अंड्याचा काही भाग नसतो. म्हणजे हे कदाचित एखादं मूल जेवत नसेल, त्या करताना एखाद्या आईनं प्रयत्न केला. माझी आई, आत्या, काकी, वहिनी ह्याच डाळीच्या चटणीला कोंबड अंड बोलून मुलांना खाऊ घातलं. म्हणजे ती त्याची जरा काही उत्साह वाढवला जेवण्यासाठी. आणि ते डाळीची चटणी टाकली. तुमच्या गावामध्ये फक्त तुमच्या घरात नाही, सर्व लोक नाशिकला सर्वांच्याच घरी बनते. अच्छा. म्हणजे याला हे वेगळं नाव देऊन मजा म्हणून खायचं. आता हे झालं. झालं काय? झालं तयार. आता एखादी बाऊल घ्या, मला त्याच्यात काढून घेऊन.